श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या जातकानो, तुमच्याकडे फक्त 3 दिवस उरलेत. मोठा महाभारत घडणार आहे. कुणाचा बाप सुद्धा मोठं महाभारत घडणार आहे आणि कुणाचा बाप सुद्धा ते थांबवू शकणार नाही या 4 घटना. कारण हा काय सामान्य व्हिडिओ नाही, तर हा एक मोठी भविष्यवाणी आहे. तुम्ही आता ज्या टप्प्यात उभे आहात तेथून तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात होत आहे. 23, 24, 25 ऑक्टोबर या 3 दिवसासाठी तयार व्हा, कारण तुमच्या नशिबात आता महाभारताची सुरुवात होणार आहे. हा काळ तुम्हाला घाबरवणारा वाटू शकतो, कारण नशिबाचे दरवाजे उघडण्यापूर्वी नेहमीच एक मोठी उलथापालथ होत असते. ज्या शक्तीने तुम्हाला आतापर्यंत बांधून ठेवलं होतं त्या आता तुटणार आहेत आणि म्हणून तुमच्या शत्रूमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तुम्हाला वाटत असेल की कोणते युद्ध आहे, बाहेरच्या जगातलं नाही, तर हे युद्ध तुमच्या अंतरंगात, तुमच्या मनात लढले जाणार आहे. तुमच्या आत एक सुप्त शक्ती, एक प्रचंड अशी ऊर्जा जागृत होईल. ब्रह्मांडाने स्वतः फैसला केलाय. आता तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. ज्या लोकांनी तुमची थट्टा केली त्यांना तुमची गगनभेदी गर्जना ऐकू येईल. तुमची 3 शक्तिशाली शस्त्रे, धन, विजय आणि स्वप्न सक्रिय होणार आहेत. तुम्ही तयार आहात का? कारण हे युद्ध फुलांचे नाही, तर कठीण संघर्षाचे आहे मित्रांनो. पण हेच युद्ध तुम्हाला तुमच्या स्वप्नाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आहे. तो आपली ढाल मजबूत करा, आपली तलवार धारदार करा, कारण महायुद्धाचा हा भैरवी घोष आज झालाय. या 3 दिवसाच्या युद्धात तुम्ही गगनभेदी भरारी घेण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंटमध्ये संकटमोचन जय बजरंगबली पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तिभावाने लिहा. बघा मग तुमच्या आयुष्यात काय काय चमत्कारिक आनंदाच्या गोष्टी घडतात ते. कुंभराशीच्या जातकानो, या महायुद्धाच्या तयारीसाठी ब्रह्मांड तुमच्या अंतरंगात 3 महाशक्ती जागृत करत आहे. या 3 शक्ती शब्दामध्ये नाहीत, त्या तुमच्या वास्तविक जीवनात अभूतपूर्व बदल घडवतील आणि गेल्या अनेक वर्षापासून साचलेली निराशा एका क्षणात दूर होतील. जसं की धनाचा अखंड प्रवाह. आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की तुमचे कष्ट वाया जात आहेत किंवा तुम्ही योग्य संधी गमावत आहात, पण आता हा विचार बदला. पहिल्या महाशक्तीच्या सक्रियतेमुळे तुमच्यासाठी आर्थिक संधीची एक नवी लहर सुरू होईल. धनप्राप्तीचे जे मार्ग बंद झाले होते ते अचानक उघडतील. नवीन गुंतवणुकीचे दरवाजे उघडतील. जुनी थकीत पैसे परत मिळतील आणि तुम्ही विचारही केला नसेल अशा स्रोताकडून अचानक तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. ही केवळ संपत्ती नाही, तर तुमच्या जीवनातील आर्थिक सुरक्षितता आणि धैर्याची सुरुवात आहे. मित्रांनो, या 3 दिवशी शत्रूचा निष्प्रभ नाश होणार आहे. मित्रांनो, ही सर्वात शक्तिशाली तुमच्याकडे शक्ती येते. तुमच्या प्रगतीला द्वेष करणारे, तुमच्या मार्गात अडथळा आणणारे, तुमच्याबद्दल वाईट बोलणारे जे लोक आहेत, नातेवाईक आहेत, तुमचे शत्रू आहेत, ते आपोआप कुंकवत आणि निष्प्रभ होतील. तुम्हाला त्यांच्याशी लढण्याची गरज भासणार नाही, कारण ते त्यांच्या स्वतःच्याच अडचणीमध्ये अडकून पडतील. तुमच्यावर केलेले नकारात्मक विचार, ईर्ष्या किंवा तंत्रमंत्राचे प्रयोग आपोआप नष्ट होतील. हे असे असेल की तुम्ही न लढताच जिंकाल, कारण ब्रह्मांड स्वतः तुमच्यासाठी ढाल बनतोय आणि तुमच्या शत्रूंना शांत करतोय. तुमचा विजय आता केवळ अटळ नाही, तर तो विनाशयास असेल. तिसरं म्हणजे स्वप्नाची प्रत्यक्ष सुरुवात. तुमच्या मनात अनेक वर्षापासून जी ध्येय, जी प्रकल्प आणि जी स्वप्न दडलेली आहेत, त्यांची आता कागदावर नाही तर वास्तवात उतरण्याची सुरुवात होणार आहे. ही महाशक्ती ऊर्जा, ब्रह्मांडातील ही महाशक्ती ऊर्जा तुम्हाला तुम्हाला नवी प्रेरणा, नवी ऊर्जा देईल. ज्या कामासाठी तुम्हाला भीती वाटत होती किंवा जी कामे शक्य नाही असं वाटत होतं, ती आता सुरू होतील आणि त्यांना यशसुद्धा मिळेल. त्यामध्ये हे क्षण तुम्हाला हे सिद्ध करतील की तुमचा जन्म केवळ स्वप्न पाहण्यासाठी नाही, तर मोठमोठाले स्वप्नसुद्धा जगासमोर साकार करण्यासाठी झालाय. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ज्या लोकांनी तुम्हाला आतापर्यंत क्षुल्लक मानले होते, ते आता तुमच्या या त्रिशक्तीमुळे तुमच्या नावाचा उच्चार सन्मानाने करतील. हा काळ तुमच्या भविष्याचा, तुमच्या सत्तेचा पाया रचणार आहे. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तर या 3 दिवशी विस्तृत भविष्यवाणी काय घडणार आहे ते विस्तृत बघूया. जसं की 23 ऑक्टोबर, महायुद्धाचा हा पहिला दिवस तुमच्यासाठी साक्षात ब्रह्मांडातून आलेला महापूर असेल. हा पूर विध्वंसक नाही, तर धन, संधी आणि सकारात्मकतेचा असेल,
जो तुमच्या जीवनातील जुनी साचलेली माती वाहून नेणार आहे. त्यासोबतच या दिवशी तुमच्या घराच्या दारावर थेट धन, नवीन संधीची वर्षा होणार आहे. हा दिवस विशेषतः अडकलेल्या कामासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमचा एखादा चेक जो अडकला होता, तुमचा व्यवसाय विस्तार जो थांबला होता किंवा तुमची पगारवाढ जी मिळत नव्हती, हे सर्व आता नॉट बोल्ड व्यवस्थित असतील. तुम्ही थकीत जी कर्ज होते तुमचे किंवा कोणाकडे दिलेले पैसे अचानक परत मिळण्याची शक्यता देखील आहे, ज्यामुळे तुमचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. तुम्हाला या दिवशी अनपेक्षित मदतही मिळेल मित्रांनो, कारण एखाद्या वर्षानुवर्षे दुरावलेला जुना मित्र अचानक तुमच्या मदतीला धावून येऊ शकतो किंवा तुमच्या कामाशी संबंधित असलेली पण अडकलेली एखादी महत्त्वपूर्ण फाईल परवानगी अचानक पुढे सरकेल. ही मदत इतकी वेळेवर अचूक असेल की तुम्हाला वाटेल जणू कुणीतरी अदृश्य शक्ती तुमच्या बाजूने काम करते. या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे आभार आणि दान. ब्रह्मांड सांगते की तुम्ही जेवढे कृतज्ञ राहाल आणि जेवढे दान कराल तितकेच ते तुम्हाला परत देईल, जी तुमची परीक्षाच असेल मित्रांनो. तुम्ही जर हातात आलेल्या संपत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली किंवा योग्य ठिकाणी दानधर्म केला तर हे धनचक्र अधिक वेगाने फिरेल आणि 23 व 24 ऑक्टोबरसाठी अधिक मोठी आर्थिक स्थिरता सुनिश्चितच आहे. कारण हा दिवस तुमच्या स्वप्नांना नवी गती देणारा आहे आणि जुन्या दुःखांना क्षमा करणार आहे. त्यामुळे 23 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या संधीला हात जोडून स्वीकारा. त्यासोबतच मित्रांनो, 24 ऑक्टोबर काय होणार आहे? महायुद्धाचा हा दुसरा दिवस काय असणार आहे या दिवशी? तर आहे तो विजयाचा आणि शुद्धीकरणाचा. हा दिवस नकारात्मक शक्तीचा अंत करणार आहे आणि तुमच्या प्रगतीला थांबवणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला चिरडणारा आहे. या दिवशी तुमच्या भोवती असलेली नकारात्मकतेचे कवच तुटून पडेल. हे नकारात्मक विचार, ईर्ष्या, द्वेष किंवा तुमच्यावर वाईट नजर ठेवणाऱ्या लोकांची ऊर्जा ऊर्जा असू शकते. जे लोक तुमच्या प्रगतीला द्वेष करतात किंवा तुम्हाला यशस्वी होताना पाहू शकत नाहीत, ते स्वतःच अडचणीमध्ये असे काही अडकतील की त्यांना तुमच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळणार नाही. ही अशी वेळ असेल जेव्हा तुमचे विरोधी आपोआप दुर्बळ बनतील आणि तुम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष संघर्ष न करताच मोठे यश मिळवाल. तुम्ही सहजपणे विजय मिळवाल मित्रांनो, कारण हे नक्की आहे. पण हे ब्रह्मांड या दिवशी तुमच्या चरित्राची परीक्षा सुद्धा घेणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप मोठी गोष्ट आहे, कारण यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर मनात अहंकार अजिबात येऊ देऊ नका. ह्युमॅलिटी ही या दिवशी सर्वात मोठी शक्ती आणि तुमचा संरक्षक ढाल असेल. जर अहंकार डोकावला तर यश क्षणभंगूर ठरू शकते. त्यामुळे शांत, स्थिर आणि नम्र राहून आपले काम करत राहा. मित्रांनो, या दिवशी तुम्हाला जास्त बोलण्याची किंवा स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याची गरज पण नाही. जेव्हा तुम्ही शांत राहून मौन धारण करून कार्य करता तेव्हा ब्रह्मांड सुद्धा तुमच्यासाठी सक्रिय होतं. ते तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतं, तुमच्या विरोधकांना शिक्षा देतं आणि तुमचे काम सहज पूर्ण करण्यासाठी अदृश्यपणे हस्तक्षेप करतं. मित्रांनो, 24 ऑक्टोबर हा दिवस सिद्ध करेल की तुमच्यातील शांतता हीच मोठी गर्जनापेक्षाही जास्त शक्तिशाली असणार आहे. या दिवशी तुम्ही जिंकणारच, फक्त विजयाचा अभिमान तुमच्या चेहऱ्यावर नको तर तुमच्या कामातून दिसायला हवा. आणि मित्रांनो, आता तिसरा दिवस जो 25 ऑक्टोबरचा आहे, या दिवशी महायुद्धाचा तिसरा दिवस विजयाचे शिखर घेऊन येणार आहे. मित्रांनो, हा दिवस तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा क्षण असेल, कारण या दिवशी तुमच्या स्वप्नांना आणि योजनांना खरी भौतिक रूपरेषा मिळायला सुरुवात होईल. कारण मित्रांनो, ज्या योजना, संकल्पना किंवा व्यवसाय कल्पना तुम्ही तुमच्या अनेक वर्ष कागदावर किंवा मनात जपून ठेवल्या होत्या, त्यांची आता प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू होईल. शून्य अवस्थेत असलेले प्रकल्प सुद्धा आता गती घेतील. एखादी नवी भागीदारी ज्याची तुम्ही प्रतीक्षा करत होता ती निश्चित होईल. कोणतीही नवीन संधी किंवा तुमच्या कामासाठी अत्यावश्यक असलेली नवीन प्रेरणा तुमच्या जीवनात प्रवेश करेल. हे असे असेल की जणू काही नियतीने तुमच्या प्रयत्नांना ग्रीन सिग्नल दिलाय. मित्रांनो, हा दिवस तुम्हाला स्वतःची खरी किंमत दाखवून देईल. तुम्हाला ही जाणीव होईल की तुमचा जन्म केवळ सामान्य जीवन जगण्यासाठी किंवा स्वप्न पाहण्यासाठी झालेला नाही, तर ते स्वप्न मोठ्या धैर्याने जगासमोर साकार करण्यासाठी झालाय. आणि या क्षणामध्ये कोणतीही भीती मनात ठेवू नका. भीतीवर मात करा, कारण साहस, करेज हेच त्या दिवशी तुमची खरी ओळख बनेल. हे साहसच तुम्हाला मोठे निर्णय घेण्यासाठी आणि मोठी झेप घेण्यासाठी प्रेरित करेल.
मित्रांनो, या दिवशी सुरू झालेली कामे आणि मिळालेल्या संधी तुमच्या आगामी भविष्याचा भक्कम पाया रचणार आहेत. ही वेळ फक्त यश मिळवण्याची नाही, तर इतिहास रचण्याची आहे. तुमच्यातील धन, विजय, स्वप्नाची ही तिन्ही महाशक्ती एकत्र काम करून एक नवीन सकारात्मक चक्र सुरू करतात. आणि 25 ऑक्टोबर रोजी फक्त उभे राहू नका, तर पुढे चला. कारण तुम्ही आता फक्त यश पाहणारे नाही, तर सत्यात उतरवणारे सेनापती आहात. मित्रांनो, अशा प्रकारे महायुद्धाचे हे 3 दिवस 23, 24 आणि 25 ऑक्टोबर तुमच्यासाठी केवळ एक भविष्यवाणी नाही, तर ते तुमच्या जीवनात धन, विजय आणि स्वप्ने या 3 महाशक्तींना सक्रिय करणारे एक निश्चितच पाऊल आहे. आता ही सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवायची आणि मिळवलेल्या विजयाला चिरस्थायी करण्याची ही तुमची वेळ आहे. कारण या विजयाचे शिखर गाठल्यावर तुमच्यातील अंतरंगातील सेनापतीला जागृत ठेवा. तुमच्या यशाची गुरुकिल्ली तुमच्या हातात आहे. तुमच्या आत्मविश्वासाला तलवार, धैर्याला ढाल आणि विवेकाला दिशा बनवा. या सर्वाचा आधार तुमचा अटूट विश्वास असेल, जो तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवेल. यापुढे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अखंड राहण्यासाठी तुमचे जीवन एक कृतज्ञतेचे चक्र बनेल. दररोजची सुरुवात परमेश्वराचे आभार मानून कृतज्ञतेने करा आणि दिवसाचा शेवट शांतपणे प्रार्थना करून करा, ज्यामुळे तुमचं मन शांत राहील आणि ब्रह्मांड तुमच्यासाठी सतत कार्य करत राहील. कोणत्याही भीतीला मनात थारा देऊ नका, कारण तुम्ही आता फक्त स्वप्न पाहणारे नाही, तर ती स्वप्न साकार करणारे सेनापती आहात. म्हणून तुमचा अंतिम संकल्प घोषित करा. मित्रांनो, उठा, हसा आणि गर्वाने जगा, कारण तुमच्या नशिबाचा सूत्रधार आता तुम्ही आहात आणि यापुढे तुमचा प्रत्येक कदम यशाच्या दिशेनेच पडणार आहे. तर जाता जाता मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. महालक्ष्मीचा, गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता, जय वक्रतुंड महाकाय गणपती बाप्पा, कृपा ठेवा आमच्यावर, संकट दूर करा आमच्या संपूर्ण श्रद्धेने. चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल. येणारे तुमचा दिवस सर्व शुभ आणि उत्क्रांतीचे जावो.